केले आहे। सध्याच्या जागतिक आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं सावध आणि तटस्थ पवित्रा कायम ठेवत आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं। हे पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबईत झालेल्या बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। रेपो दर 5.25% कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% वरून घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी पावसाचा अंदाज यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता मल्होत्रा यांनी वर्तवली। ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलनवाढीचा दर यंदाच्या आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही त्यांनी सांगितलं। इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली आहे। त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा बँकेनं दिली आहे। केंद्र सरकारनं परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना